नमस्कार. सर्वप्रथम संपूर्ण भाविक भक्तांना, सबस्क्रायबर्सला गणेश जयंतीच्या मंगलमय शुभेच्छा. आज आपण बनवतोय केळीपासून मऊ लुसलुशीत तोंडात जाताच विरघळणारे मोदक. त्याकरिता मी या ठिकाणी 3 केळी घेतली आहे. या दिवसांमध्ये ना केळी खूप स्वस्त मार्केटमध्ये सहजतेने उपलब्ध होते. आता यातील सध्याला फक्त आपल्याला एकच केळ वापरायचे, त्यामुळे हे मी सोलून घेतलं आणि ते चमच्याने मॅश करून घेते. तर बघा, अशा पद्धतीचे काटे चमच्याने अगदी सहजतेने हे व्यवस्थित मॅश होतं, मऊसूत होतं. सुरुवातीला आपण मोदकाचं सारण बनवून ठेवतोय. त्याकरिता आता या मॅश केलेल्या केळामध्ये पाव वाटी साखर टाकूयात. यामुळे सारणाला छान असा गोडपणा येईल. त्याच वाटीने पाव वाटी घेतले डेसिकेटेड कोकोनट. याऐवजी तुम्ही खोवलेलं ओलं नारळ देखील वापरू शकता. संपूर्ण साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. केळ ओलं असल्यामुळे साखरेला लगेचच पाणी सुटतं आणि आपलं या ठिकाणी सारण तयार झालेलं आहे. जरा वेळ लगेच साईडला ठेवून देऊयात. आता गॅसवर एक कढाई ठेवली आहे. त्यामध्ये अर्धा चमचा तूप टाकूयात. तूप वितळलं गेलं की लगेच टाकूयात 1 चमचा बारीक चिरलेले मनुके. मनुक्यांऐवजी तुम्ही वेगवेगळे ड्रायफ्रुट्स वापरले तरी देखील चालणार आहे. मनुके तळले गेले, फुलले गेले. आता टाकूयात 1 चमचा खसखस. गॅसची फ्लेम एकदम कमी करायची आहे आणि लगेचच हे मॅश करून घेतलेलं केळ आणि त्यांचं मिश्रण टाकायचे. कारण यामध्ये आपण साखर, खोबरं वापरले तर त्याला पाणी सुटल्यासारखं झालंय. हे सारण व्यवस्थित कोरडं होण्याकरिता शिजवून घेणं महत्त्वाचं आहे. तर बघा, व्यवस्थित असं कोरडं होईपर्यंत ही आपल्याला एकदम कमी गॅसवर सतत हलवत शिजवून घ्यायचंय. अगदी काही मिनिटांमध्ये सारण आपलं तयार होतं, व्यवस्थित कोरडं होतं. बघा, या पद्धतीचं सारण माझे या ठिकाणी तयार झाले. लगेचच ते एका ताटामध्ये थंड होण्याकरिता काढून घेऊयात. लगेच आपण वरील आवरण बनवायला घेऊयात. त्याकरिता घेऊयात 1.5 वाटी बारीक रवा. ज्या वाटीने मी मगाशी सारणाचं साहित्य मोजून घेतलं होतं तीच वाटी या ठिकाणी वापरली आहे. तुमच्याकडे जर बारीक रवा नसेल तर तुम्ही जाड रवा मिक्सरला दळून देखील वापरू शकता. आता हा आपल्याला छान असा एकदम कमी गॅसवर खमंग भाजून घ्यायचा आहे. भाजून घेतल्यामुळे तो हलकासा फुलतो आणि चवीला देखील तेवढाच जास्त चविष्ट लागतो. तर बघा, काही वेळातच आपला रवा व्यवस्थित असा भाजून झालेला आहे. आता यामध्ये टाकूयात गरजेनुसार तूप. तर सुरुवातीला 1 चमचा तूप टाकले. पुन्हा एकदा भाजून घेते. तूप असं हळूहळू करून टाकलं की रवा जास्तच फुलतो. जास्त तूप वापरण्याचीही गरज नाहीये. व्यवस्थित रवा भाजून झाला. कढाईतून बाहेर काढून घेऊयात, नाहीतर मग तो करपेल. पुन्हा एकदा कढाईमध्ये 1 चमचा तूप टाकलं आणि मगाशी जी साईडला 2 केळी आपण काढून ठेवलेली होती ना, ती मी मॅश करून घेतली आहे, ती यामध्ये वापरतीये. आता ही सुद्धा पुन्हा एकदा छान अशी तुपामध्ये परतवून घेऊयात. यामुळे याची टेस्ट आणखी जास्त छान येईल. लगेच टाकूयात पाऊण वाटी साखर. ज्या वाटीने आपण रवा मोजून घेतलाय त्याच वाटीने साखर वापरायची आहे. साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता. साखर वितळली गेली आहे, याला छान असं पाणी सुटले. आता यामध्ये लगेचच भाजून घेतलेला रवा देखील टाकूयात. यावेळेला देखील गॅसची फ्लेम एकदम कमीच राहू द्यात. पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊ. तुमच्याकडे जर जास्तीचा वेळ नसेल, घाईमध्ये पटकन मोदक बनवायचे असतील तर हे चविष्ट केळीचे मोदक एकदा तरी नक्की ट्राय करून बघा. तर बघा, रवा मी यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलाय, हलकासा परतवून घेतलाय. आता यामध्ये टाकूयात पाव वाटी केसर दूध. यामुळे आणखी थोडासा रवा व्यवस्थित शिजला तर जाईलच, पण त्यासोबत केसर फ्लेवर देखील येईल. तुमच्याकडे जर केसर नसेल तर तुम्ही यामध्ये म्हणजेच दुधामध्ये थोडासा पिवळा रंग टाकून हे दूध वापरू शकता. यामुळे मोदकांना रंग छान येईल. पुन्हा एकदा व्यवस्थित दूध आटेपर्यंत शिजवून घेतलंय. आपलं मिश्रण कढईतून साईडला सुटायला लागलंय. आता यावेळेला यामध्ये थोडेसे बदाम आणि पिस्त्याचे काप घातले. सोबतच इलायची पावडरही टाकली. पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेते. तर बघा, या ठिकाणी आपलं मोदकांचं आवरण तयार झालंय. हे फक्त 5 मिनिटाकरिता झाकून ठेवते, म्हणजे मग हे व्यवस्थित शिजलं जाईल. 5 मिनिटानंतर आता झाकण खोलून बघूयात. आपलं आवरणाचं साहित्य देखील तयार झालंय. रव्याची व्यवस्थित अशी उकड निघालेली आहे. हातावर थोडंसं मिश्रण घेऊन बघायचं, गोलगोळा बनवून बघायचा. बघा, हाताला हे मिश्रण अजिबात चिकटत नाहीये. आता हे एका पसरट आकाराच्या ताटामध्ये काढून घेऊयात आणि छान असं मळून घेऊयात, जेणेकरून यामध्ये एकजीवपणा येईल. तर बघा, आपलं हे मिश्रण व्यवस्थित असं एकजीव तयार झालेलं आहे. आता लगेचच याचे मोदक बनवायला घेऊयात.
आता तुम्हाला याचे किती मोदक बनवायचे आहे त्यानुसार सारणाचे सुरुवातीला गोळे बनवून घ्यायचेत. तर शक्यतो आपण गणपती बाप्पांना 11, 21, 51 अशा प्रमाणातच नैवेद्य दाखवतो. त्यामुळे मी सुद्धा आज 11 मोदक बनवून दाखवणार आहे. तर 11 गोळे तयार करून घेतलेत. आता या ठिकाणी मी साच्याचा वापर करणार आहे. अशा पद्धतीचा मोदकांचा साचा मार्केटमध्ये सहजतेने उपलब्ध होतो. या साच्याला सुरुवातीला थोडंसं तूप लावून घ्यायचं, ज्यामुळे आपले मोदक व्यवस्थितरित्या बाहेर निघतात. आता मोदकांना बाहेरच्या साईडने जर तुम्हाला थोडंफार डेकोरेशन करायचं असेल तर त्यानुसार यावर थोडेफार ड्रायफ्रुट्स म्हणजेच पिस्त्याचे, बदामाचे काप किंवा मग केसर काळी ठेवू शकता. मी देखील लावून घेतलंय. आता वरील आवरण देखील यामध्ये भरून घेऊयात. बघा या पद्धतीने. आणखी देखील 1-2 पद्धतीने म्हणजेच वेगळ्या पद्धतीने तुम्ही हे मोदक बनवू शकता. या पद्धतीने साचा उघडून तुम्ही जर हे सारण भरून घेतलं असेल तर तुम्ही जे कोणते ड्रायफ्रुट्स याला लावले असतील ते अगदी एकसारखे व्यवस्थित जिथे पाहिजे तिथेच लावले जातील. त्यामुळे मी ही पद्धत वापरतीये. तर बघा 3ही मोदकांच्या पाकळ्यांमध्ये मी हे आवरणाचं मिश्रण भरून घेतलंय. आता मोदकाचा साचा बंद करून घ्यायचा आहे. आवरणातील थोडंफार मिश्रण जर बाहेर निघालं असेल तर ते काढून टाकायचंय. आता हे आपण आतून मधल्या बोटाने व्यवस्थित एकसारखं पसरवून घेऊयात, म्हणजे आपला मोदक अखंड तयार होईल. सोबतच यामध्ये सारण देखील भरून घेतलंय. पुन्हा एकदा थोडंसं मिश्रण घेऊन वरून बंद करून घेतलाय. बघा आपला या ठिकाणी अगदी छान असा सुबक मोदक तयार झालाय. बाहेरच्या साईडने थोडंसं मिश्रण आलेलं होतं ते व्यवस्थित काढून टाकलं. बघा किती परफेक्ट असा रंग आलेला आहे, मस्त शाईन आलेली आहे. अगदी सुबक आपला मोदक तयार झालाय. अशा पद्धतीचे केळीचे मोदक तुम्ही एकदा तरी नक्की बनवून बघा. आता तुम्हाला मोदक बनवण्याची आणखी एक सोपी कृती दाखवते. त्याकरिता साचा अशा पद्धतीने बंद करून घ्यायचा. केसर काळी हलकीशी ओली करून घ्यायची आणि नंतर ती अशा पद्धतीने जिथे तुम्हाला असेंबल करायची तिथे चिकटवून घ्यायची. त्याचसोबत ड्रायफ्रुट्स देखील टाकायचेत आणि हे मिश्रण देखील भरून घेऊयात. मिश्रण भरत असताना मध्यभागी आपल्याला होल ठेवायचे एवढं मात्र लक्षात ठेवा. कडेच्या साईडने व्यवस्थित असं चिटकवून द्यायचंय. ही पद्धत देखील खूपच सोपी आहे. तुम्हाला जी कोणती पद्धत सोपी वाटत असेल त्या पद्धतीने तुम्ही हे मोदक नक्की बनवून बघा. आता यामध्ये सारणही भरूयात आणि पुन्हा एकदा मोदक बंद करण्याकरिता थोडंसं मिश्रण घ्यायचंय आणि ते अशा पद्धतीने चिकटवून द्यायचंय. बघा हा देखील मोदक किती सुंदर सुबकरित्या तयार झालेला आहे. दिसतानीच खूपच अट्रॅक्टिव्ह दिसतोय. मी सांगितलेले जर अचूक प्रमाण तुम्ही घेतले असेल तर तुमचे देखील 11 मोदक अगदी परफेक्टरित्या तयार होतील. अगदी साधारणतः 5 ते 7 मिनिटांमध्ये हे मोदक तयार होतात. चवीला जास्तच भन्नाट आहे. तुम्ही अशा पद्धतीचे मोदक या अगोदर कधी ट्राय केलेले आहेत का, बनवलेले आहेत का? कमेंट्स करून नक्की कळवा. रेसिपी आवडली असल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा भेटूयात तुमच्याच आवडत्या एखाद्या छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय. हा मोदक मी तुम्हाला फोडून दाखवते. किती सहजतेने हा मोदक कापला गेलाय, मऊसूत तयार झालाय. आतील सारण अगदी परफेक्टरित्या तयार झालेलं आहे. जबरदस्त चवीचा आहे. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. बाय बाय.